विद्यार्थ्यांनो, आज आपण भारतीय पुराभिलेखागार या विषयावर माहिती पाहणार आहोत. भारतीय पुराभिलेखागार यामध्ये पुराभिलेखागाराच्या मदतीने ठेवण्यात आलेल्या ऐतिहासिक कागदपत्रे, पुरावे यांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण संग्रह केला जातो आणि हा संग्रह जो राष्ट्रीय लेवलला म्हणजेच भारताचं जे पुराभिलेखागाराचं कार्यालय म्हणजेच नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि त्या पुराभिलेखागाराच्या कार्यालयाला ज्या अभिलेखागार कार्यालय म्हणून ज्याची ओळख आहे अशा अभिलेखागाराच्या माध्यमातून प्राचीन जो इतिहास आहे, इतिहासाच्या पाऊलखुणा, त्याचबरोबर या अभिलेखागाराच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, समाज, त्याचबरोबर महत्त्वपूर्ण पुराव्याच्या नोंदी या ठिकाणी आढळतात. आता सर्वप्रथम आपण भारताचे राष्ट्रीय पुराभिलेखागार जे नवी दिल्ली या ठिकाणी आहे हे स्थापन होण्या अगोदरची पार्श्वभूमी अगोदर समजून घेऊ आणि त्यानंतर आज सद्यस्थितीमध्ये असणारे भारताचे राष्ट्रीय पुराभिलेखागार कार्यालय, त्याची कार्यप्रणाली, ते कशा स्वरूपाचे आहे याबद्दलची माहिती पाहणार. तर भारताचे राष्ट्रीय पुराभिलेखागार म्हणजे तत्कालीन स्थितीमधले ब्रिटिश शासन व्यवस्थेच्या कालखंडामध्ये इम्पेरियल रेकॉर्ड म्हणून त्याला ओळखलं जात होतं. आता या रेकॉर्डची किंवा या विभागाची स्थापना ही सर्वप्रथम कोलकाता या ठिकाणी झाली होती. ब्रिटिश कालखंडामध्ये हे कार्यालय त्या ठिकाणी होतं, पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्या कार्यालयाची जे स्थान आहे हे नवी दिल्ली या ठिकाणी ठरवण्यात आलं आणि आज सद्यस्थितीमध्ये नवी दिल्ली या ठिकाणी कार्यालय आहे. आता जर आपण विचार केला तर या अभिलेखागाराच्या ठिकाणी कोणकोणत्या महत्त्वपूर्ण बाबी असतात. आता अभिलेखागाराच्या ठिकाणी सार्वजनिक अभिलेख, खाजगी अभिलेख, प्राच्य अभिलेख, नकाशाविषयक अभिलेख अशा वेगवेगळ्या अभिलेखाची नोंदी त्या ठिकाणी आढळतात. आता या अभिलेखाचा वापर कोणी करू शकतो तर यामध्ये संशोधक, त्यानंतर प्रशासक, अभिलेखागाराच्या इतर वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वपूर्ण स्रोत म्हणून याकडे पाहिलं जातं. आता यामध्ये केंद्रीय प्रशासन, त्यामध्ये असणारे मंत्रालय, विविध विभाग, सार्वजनिक क्षेत्र या ठिकाणचे काही अभिलेख, त्याचबरोबर त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या ज्या समित्या, या बाबी संलग्नित असणारे कार्यालय हे या ठिकाणी असते. आता सद्यस्थितीचा जर विचार केला तर सांस्कृतिक मंत्रालयाच्या संलग्न असणारे कार्यालय म्हणून नवी दिल्ली या ठिकाणी हे कार्यालय आहे. त्याचबरोबर भोपाळ, त्याचबरोबर भुवनेश्वर, जयपूर अशा ठिकाणी विविध केंद्रसुद्धा या राष्ट्रीय पुराभिलेखागाराचे केंद्र म्हणून त्याला ओळखलं जातं. आता पुढचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजेच राष्ट्रीय पुराभिलेखागाराची स्थापना आणि विकास कशा स्वरूपात झाला, जे आज सद्यस्थितीमध्ये दिल्ली या ठिकाणी असणारे कार्यालय, हे कार्यालय निर्मिती होण्याची टप्पा कशा स्वरूपाचा होता, स्थापना कशी झाली. इसवी सन 1860च्या कालखंडामध्ये या कार्यालयाच्या बद्दलची एक रूपरेखा ठरवली गेली आणि ही रूपरेखा ठरवत असताना त्याचे काही
निकष ठरवले गेले. म्हणजे अभिलेखागारामध्ये ठेवण्यात येणारे कागदपत्रे कशा स्वरूपाची असली पाहिजे. आणि ही जी संकल्पना आहे ती म्हणजे लेखापरीक्षण करणारे अधिकारी सँडेमन नावाचा ब्रिटिश अधिकारी यांनी तत्कालीन स्थितीमध्ये एक मोहीम हाती घेतली. ती म्हणजे भारतामधल्या विविध भागात असणाऱ्या या पुराभिलेखागाराच्या ज्या कागदपत्राची एकत्र मांडणी करायची. आणि 1889मध्ये या संकल्पनेत त्याने साकार स्वरूप त्यांना प्राप्त झालं. कारण त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई येथील या ठिकाणी प्राध्यापक असणारे G.W. फॉरेस्ट यांना भारत सरकारच्या परराष्ट्र विभागाच्या नोंदी तपासण्याचे काम सोपवण्यात आले होते. त्यांना लक्षात आलं की भारतामधल्या ब्रिटिश शासन व्यवस्थेच्या कालखंडामध्ये जो पत्रव्यवहार झाला त्याचबरोबर जे कागदपत्रे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित झालेले आहेत, ह्या सर्व कागदपत्राच्या नोंदी व्यवस्थित ठेवण्यासाठी एक कार्यालय असले पाहिजे. आणि तेच कार्यालय म्हणजे पहिले भारतामधलं पुरातत्वीय म्हणजे त्याला राष्ट्रीय पुराभिलेखागार कार्यालय म्हणून नावारूपाला आलं. आता ह्या कार्यालयामध्ये जे कागदपत्रे आहेत त्या कागदपत्राचा नोंद ठेवण्यासाठी नोंदवह्या ठेवण्यात आल्या. आता हे नोंदवह्या वेगवेगळ्या स्वरूपात आढळतात. आज आपण जर सद्यस्थितीत जर विचार केला तर ही कागदपत्रे डिजिटल स्वरूपामध्ये सुद्धा आज प्राप्त होत आहे. ही कागदपत्रे प्राप्त होण्यासाठी त्या काळामधल्या विविध कागदपत्राचे स्वरूप त्याची वेगवेगळी विभागणी केल्यामुळे आज बरेचसे कागदपत्र ब्रिटिश कालखंड आणि ब्रिटिश कालखंडाच्या अगोदरचे कागदपत्र सुद्धा संग्रहित ठेवले गेले. आणि हे काम हे पुराभिलेखागार कार्यालय करत असते आणि आजपर्यंत त्याची जी भूमिका आहे ती लक्षात येते. आता भारत स्वतंत्र होण्या अगोदरचा कालखंडाचा जर विचार केला तर 1911मध्ये कलकत्ता या ठिकाणाहून हे कार्यालय दिल्ली या ठिकाणी आणण्यात आलं आणि त्यालाच इम्पिरियल रेकॉर्ड विभाग म्हणून IRD हे नाव दिलं गेलं. त्यानंतर 1926च्या कालखंडामध्ये त्याची इमारत हस्तांतरित करण्यात म्हणजे स्वतंत्र इमारत देण्यात आली. आणि या ठिकाणी जो अधिकारी असतो, या ठिकाणचा प्रमुख अधिकारी असतो, त्या अधिकाऱ्याला संचालक, अभिलेख संचालक म्हणून त्याची एक पद निर्माण करण्यात आलं आणि त्यांच्या अंतर्गतच कार्यप्रणाली सुरू झाली. आणि पहिले भारताचे स्वतंत्र म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले भारतीय व्यक्ती जे नवनियुक्त संचालक म्हणून निवडले गेले होते ते म्हणजे डॉक्टर S.N. सेन यांची नियुक्ती करण्यात आली. आणि त्यांनी त्या काळामध्ये भारतीय पुराभिलेख कार्यालयाला एक वेगळं स्वरूप म्हणजे एक देण्याचं काम केलं. त्यानंतर हेच कार्यालय पुढच्या कालखंडात एक प्रगतिशील स्वरूप प्राप्त करण्यास प्रारंभ झाला. त्यामध्ये वेगवेगळे नियतकालिकामधून येणारा संग्रह असतील, आधुनिक भारताचे विविध स्रोत असतील, ज्या कालखंडामध्ये ब्रिटिश कालखंडासोबत झालेले विविध करार, त्याचबरोबर कागदपत्राचे संरक्षण, संवर्धन, नोंदी, अभिलेख ठेवण्याची जागरूकता. मग अभिलेखागारामध्ये एक कार्यपद्धती आली आणि त्या कार्यपद्धतीच्या माध्यमातून भारतातल्या विविध भागामध्ये असणारे अभिलेख संग्रहित केले जाऊ लागले. म्हणजे अशा पद्धतीने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील अभिलेखागाराची जी बाब होती ती पुढे वाढण्यास प्रारंभ झाला. आज सद्यस्थितीत जर विचार केला तर सार्वजनिक अभिलेख, खाजगी अभिलेख कागदपत्रे, ग्रंथालयाची कागदपत्रे अशा सगळ्या स्वरूपांचं डिजिटलायझेशन झालेलं पाहता येते. आणि हेच कागदपत्रे आजसुद्धा
इतिहास संशोधक असतील, अभ्यासक असतील किंवा अन्य जे लोक असतील ज्यांना या अभिलेखाचं महत्त्व आणि त्याच्या नोंदी महत्त्वपूर्ण वाटतात ते पाहू शकतात. म्हणजे एक महत्त्वपूर्ण एक ठिकाण म्हणून त्याकडे पाहिलं जातं. आता राष्ट्रीय पुराभिलेखागाराचे ध्येय आणि उद्दिष्टे काय? म्हणजे एवढ्या मोठ्या बाबी ज्या ब्रिटिश कालखंड त्याच्या अगोदरच्या बाबी सुद्धा संग्रहित करण्याची भावना म्हणजेच प्राचीन भारतीय संस्कृती ज्या पद्धतीने भारताची एक अमूल्य ठेवा आहे त्याचं जतन आणि संरक्षण म्हणजेच त्याची जी आपण एक सांस्कृतिक ठेवा म्हणून त्याकडे पाहतो. पण काही काळानंतर त्या बाबी नष्ट होऊन गेल्या, त्याचे अनेक नोंदी आढळत नाहीत. पण ज्या कालखंडामध्ये लिखाणाचं स्वरूप प्राप्त झालं, लिखाणाचं स्वरूप झाल्यानंतर ज्या सांस्कृतिक आपला वारसा आहे, एक राष्ट्रप्रेम, राष्ट्रभावना इत्यादी बाबीची नोंदी ठेवल्या जाव्यात. म्हणजेच पुढच्या पिढीला यांचे ज्ञान प्राप्त व्हावं, त्याचबरोबर त्याचा ठेवा जतन करण्याची जबाबदारी असली पाहिजे. या दृष्टिकोनातून एक ध्येय घेऊन हे राष्ट्रीय पुराभिलेख कार्यालयाची उभारणी करण्यात आली. आता उद्देश काय? तर शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करायचं, संरक्षण संवर्धन करायचं. आणि हे संवर्धन म्हणजे पुढच्या ज्या संशोधनासाठी असेल किंवा भारताचा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याच्या उद्देशाने याकडे पाहिलं जातं. आता पुराभिलेखागारामध्ये काही तज्ज्ञ व्यक्ती असतात आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून त्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्या नोंदी ठेवून त्या नोंदीच्याच आधारे जो अतीत म्हणतो आपण किंवा भूतकाळात घडलेल्या घटना त्याची एक शृंखला बनवली जाते. म्हणजे पुराभिलेख कार्यालय हे संग्रहाचा एक साठा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्या साठा जर आपण व्यवस्थित जर ठेवला तरच पुढच्या पिढीपर्यंत तो पोहोचण्यासाठी मदत होतो. आज आपण बरेचसे संदर्भ पाहतो किंवा वेगवेगळ्या संशोधन क्षेत्रामध्ये जेव्हा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस घडून गेलेल्या घटना घडामोडी आणि त्याच्या केलेल्या नोंदी ह्या राष्ट्रीय पुराभिलेख कार्यालयाच्या अंतर्गत येतात आणि त्या ठिकाणची मिळालेली माहिती विश्वसनीय असते. म्हणजे ज्या कालखंडामध्ये घटना घडामोडी घडल्या त्यावर केलेले लिखाण असेल, त्या ठिकाणच्या महत्त्वपूर्ण टिपण असतील, नोंदी असतील, याच पुढच्या कालखंडामध्ये एक पुरावा म्हणून त्याकडे पाहिलं जातो. आज आपण राष्ट्रीय पुराभिलेखागाराच्या ताब्यात असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण संग्रहित बाबी ज्याचा आपण जर आकडा पाहिला तर एक महत्त्वपूर्ण बाबी ज्या एक संदर्भ ग्रंथ म्हणून पाहिलं जातं किंवा त्याकडे प्राथमिक साधने म्हणून त्याकडे पाहिलं जाते. जवळपास आज राष्ट्रीय पुराभिलेख कार्यालयामध्ये 38,75,332 फाईल आहेत आणि ह्या विविध क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या फाईल आणि यामध्ये असणारे बाबी म्हणजेच एक ऐतिहासिक पुरावा, त्या नोंदी म्हणून त्याला ओळखलं जातं. त्याचबरोबर 64,221 खंड आहेत ज्या वेगवेगळ्या खंडाच्या माध्यमातून वेगवेगळे विषय आणि त्यांची सविस्तर माहिती दिली गेली आहे. 1,10,332 नकाशे आहेत जे भारत स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील जे नकाशे निर्मितीस आलेले होते त्या नकाशाचं स्वरूप, आराखडे आणि अशा बाबी त्यामध्ये समाविष्ट आहेत. आणि राष्ट्रपतीने पारित केलेले 3601 विधेयक ते सुद्धा संग्रहालयामध्ये संग्रहित आहेत. म्हणजे पुराभिलेखागारालयात जवळपास 1065 तह करार म्हणजे ब्रिटिश कालखंडात आणि त्याच्या ब्रिटिश कालखंडाच्या नंतर म्हणजे वेगवेगळे करार, वेगवेगळ्या देशाशी असणारे करारसुद्धा त्या ठिकाणी आढळतात. त्याचबरोबर 2,442 हे दुर्मिळ हस्तलिखित आहे. म्हणजे ज्या व्यक्तींच्या प्रत्यक्ष हस्तलिखितांच्या माध्यमातून त्यांनी माहिती लिहून ठेवली तसे हस्तलिखित आहे. सद्यस्थितीमध्ये आपण बघतो की शेजारील राज्याशी असणारा आपल्याला
जे परराष्ट्र संबंध, त्यामध्ये कॅनडा, जर्मनी, मलेशिया, म्यानमार, इंग्लंड अशा किंवा युरोपियन देशाशी असणारा संबंध, त्यामध्ये अमेरिका, फ्रान्स, रशिया यांच्यासोबत जे करार झाले, या नोंदीसुद्धा या पुराभिलेख कार्यालयाच्या दिल्ली या ठिकाणच्या कार्यालयामध्ये आहेत. आणि अशा देशांशी झालेले करार, असणारे संबंध यांच्या नोंदी जवळपास 7,500 नोंदी आहेत. यावरून भारतीय पुराभिलेखगार कार्यालय जे आजही त्या बाबी म्हणजे एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक ठेवा किंवा एक अभिलेखागार म्हणून त्याकडे आपण पाहिलं जातं, ते अभिलेखागार दिल्ली या ठिकाणी आहे. आणि त्या अभिलेखागाराला भारताचे राष्ट्रीय पुराभिलेखागार म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्याबद्दलची आपण पूर्ण सविस्तर माहिती पाहिली. आता पुढच्या आपल्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील म्हणजेच पुणे, मुंबई, धुळे या ठिकाणी असणारे प्रसिद्ध काही पुराभिलेखागार कार्यालय आणि त्यामध्ये असणारे संग्रहित असणाऱ्या विविध बाबीच्या नोंदी याबद्दलची माहिती पाहणार आहोत.